आरोग्य जागृती। नमस्कार मित्रांनो, सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असे काम करणारे आणि त्यांच्याशी आज आपण हितगुंज करणार आहोत, जे किशोर निकाळजे साहेब आहे। खूप चांगलं त्यांचं उस्मानपूर येथे खूप चांगलं कार्य आहे आणि सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहे। किशोर सर, आपलं आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। सर, मला सांगा, तुमची राजकीय कारकिर्दी कसं आहे आणि तुमचं काय पुढचं वाटचाल काय? माझी राजकीय वाटचाल अशा प्रकारे आहे की मला असं वाटतं की स्टार्टिंग पासून ज्यावेळेस मी राजकारणात आलो, त्या राजकारणामध्ये जो पहिला दृष्टिकोन होता की राजकारणामध्ये वाईटच लोक असतात, त्यानंतर त्या लोकांच्या जे अशिक्षितपणामुळं आपल्या देशाला एक म्हणजे वेगळं स्वरूप तयार होतं। तर मला असं वाटायचं की आपल्या नवीन या भविष्यामध्ये जर कधी आपण नवयुवकांना संधी दिली आणि त्यानंतर एक चांगलं व्यक्तिमत्व, एज्युकेटेड व्यक्तिमत्व जर कधी आपल्या भारताला लाभलं तर आपल्या देशाचं संगोपन चांगलं होईल, विकास चांगला होईल आणि त्यानंतर डेव्हलपही चांगलं होईल। ज्यावेळेस कोणत्या क्षेत्रामधले जर कधी त्या म्हणजे वैयक्तिक आता जर समजा कृषी आपण एक विभाग घेतला, त्यानंतर कृषी विभागातील जर कधी एक प्रोफेसर व्यक्ती जर कधी तो जर कृषी मंत्री जर झाला तर त्या ठिकाणी त्या कृषीला चांगलं प्राधान्य भेटेल, त्याच्यामधल्या ज्या काही अडी अडचणी त्याला त्या कळल आणि तो त्याच्यावर चांगला उपाययोजना देईल, असा आमचा अर्थ आहे। की जो आताच्या घडीमध्ये अशा गोष्टी झालेल्या आहे की कृषी मंत्री तिसराच, शिक्षण मंत्री तिसराच, शिक्षण मंत्र्याला स्वतःची शपथविधी घेता येत नाही, अशा आज झालेल्या गोष्टी आहे। तर मला हे चेंज करायसाठी मला असं वाटतंय की एक चांगला नवयुवक त्यांना जोडला पाहिजे आणि भारताला आपल्याला यामधून आपल्याला योगदान भेटलं पाहिजे। खूपच चांगला विषय घेतलेला आहे किशोर साहेब आपण। किशोर साहेब, मला एवढं सांगा, सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्या तरी राजकीय पक्षाची आपल्याला संगमत करावं लागते आणि युवक वर्गांना पुढे येण्यासाठी राजकीय वर्ग पुढाकार घेतात आहे, परंतु युवकांनी पण याचा पूर्ण फायदा घेत नाहीये, तर याच्यावर काय बोलणार आपण? सगळ्यात महत्वाचं युवकांना सांगू इच्छितो की युवकांनी सगळ्यात महत्वाचं आपल्या पोटाची खळगी भरणं हे महत्वाचं आहे, त्यानंतर शिक्षण हे पूर्णतः घेणं महत्वाचं आहे। तसे बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की आपल्या पोटाची खळगी पहिले भरा, त्यानंतर शिक्षण हे पूर्णतः करा, त्यानंतरच त्या सत्तेमध्ये या, राजकारणात या आणि राजकारणाचा जो पाया मजबूत जर असेल तर त्याला नंतर त्या भविष्यात त्याला त्रास होतो। सर, जसं मी म्हटलं की युवा पिढी, भारताचं नेतृत्व हे युवा पिढीच्या हातात द्यायला पाहिजे, असं तुमचं मत आहे। खूपच चांगलं आहे आणि सुशिक्षित लोकांना पुढे आणायला पाहिजे। परंतु असं होतंय सर का एखादा युवा वर्गांना एखाद्या राजकीय पक्षांनी पुढाकार घेण्यासाठी पुढे घेतलं तर तो युवक आपली स्वतःची पर्वा न करता पूर्ण झोकून देतो, परंतु स्वतःचं अस्तित्व ढासळत जातं, याच्याकडे लक्ष देत नाही। त्यांना काय सांगणार? मी सर्वप्रथम त्या नवयुवकाला एवढंच सांगू इच्छितो की सर्वात महत्वाची जी भूमिका आहे ती प्रामाणिकपणेची। ज्या वेळेस आपण या भारताचे नागरिक आहोत, ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलं, त्या संविधानामार्फत आपल्याला समतेचा आणि सगळ्यांना धर्म जो आहे तो प्रत्येकाच्या धर्मामध्ये धर्माचा तो आदर करू शकतो आणि आपण सगळ्यांनी केला पाहिजे। तर याच्यामध्ये जातीवाद हा जो सब्जेक्ट आहे, गेल्या अनेक काळापासून आपण ज्या इंग्रजांच्या काळातही 200 वर्ष आपण गुलाम होतो, त्यानंतर आपण ज्यावेळेस आपण स्वातंत्र्य झालो 1947 ला, त्यानंतर आपले स्वातंत्र्य झाल्यानंतर आता जी 70 वर्ष जी काँग्रेसांच्या काळामध्ये होतं, तर मला असं वाटतं की आज जी बीजेपीचा जो आता सत्ता आलेली आहे, तो कोणी म्हणतंय की 2014 पासून आपल्याला आझादी भेटली
असं चुकीचं आहे. मला असं वाटतं की आपल्याला जर ज्या आपल्याला 70 वर्षामध्ये आपण जे चालत आलोय, आपले म्हणजे पिढी चालत आली, तर ही काही डायरेक्ट आपण 2014 मध्ये उच्चांग उडी मारून नाही आलोय. तर याच्यासाठी आपल्याला याचाही आपल्याला सहभाग घेतला पाहिजे. इतिहासाच्या पार्श्वभूमीला बघून आपण भविष्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये आपण किती ह्या देश आपल्या म्हणजे देशाचे कॉम्पिटिशन चालत राहतात, तर त्या आधुनिक तंत्रज्ञानामधून आपण ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस नवयुवकांनी जे कोणी जाती भेदेमुळं त्यांना मागे घेण्यात येतं. तर मला नवयुवकाला एवढंच असं वाटते की सगळ्यांनी येणाऱ्या भविष्यामध्ये नवयुवकाचा टॅलेंट बघितला पाहिजे ना त्याची जात, असा माझा विचार आहे. आणि नवयुवकाला जर कधी संधी दिली तर ते संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकता आणि ते जे योगदान आहे ते ज्यावेळेस आपण काम करत असतो ना, तर त्यावेळेस ते स्वतः अंगीकारित येत राहतं त्याच्यात, असं मला वाटतं. खूपच किशोर साहेबांनी खूपच युवा वर्गांना चांगला संदेश दिलेला आहे. आणि आज 14 एप्रिल जवळ आलेली आहे आणि या युवकांना एकच संदेश आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे बाबासाहेबांचं उद्गार आहे. या उद्गारावर आपण चालत आहोत, चालत राहणार आहोत. परंतु काही व्यसनाधीनतेमुळे आज युवा वर्ग भरकटत चाललेला आहे. जसं आरोग्य जागृतीने कॅन्सरमुक्त समाज, कॅन्सरमुक्त महाराष्ट्र हे अभियान घेतलेलं आहे, यावर आपलं एक युवकांना काय संदेश देणार व्यसनाच्या बद्दल? तसं व्यसनाच्या अंतर्गत ज्यावेळेस तुम्ही म्हणजे जो शब्द मांडलाय, तो व्यसनाचं आम्ही एक समिती तयार केली, दारूबंदी समिती म्हणून. त्याचे अध्यक्ष होते आमचे बाळूभाऊ गंगावणे, सिद्धार्थ गंगावणे. त्या माध्यमातून आम्ही गेल्या 3 वर्षापासून आम्ही लढाई आमची चालू आहे. उस्मानपुरा भागामधील जे काही अवैधरित्या आणि आजूबाजूला ज्या आमच्या वस्तीला लावलेलं जे देशी दारूचं दुकान आहे ते आम्ही स्थलांतरित करण्याची मागणी आहे. आम्हाला त्याच्यावर आक्षेप नाहीये, कारण आपल्या भारताचा जो काय म्हणता ना ते उत्पन्नशील आर्थिक त्याच्यावर डिपेंड आहे, त्यामुळं आपण त्यांना बंद करण्याचा विषय नाहीये. परंतु त्या तिथले जी जनतेला, गरीब दुबळी जनता आहे, कामगार जनता आहे, ह्या याला ज्यावेळेस ते कामावून आले त्याच्या तो पॉइंटला त्याच्या बाजूलाच ते देशी दारूचं दुकान आहे. तर आम्हाला असं वाटतं की ते व्यसन होतं आणि घरात ते त्यांचे मग भांडणं होतात, पैसे वगैरे इकडे खर्च होतात, घरी 10-20 रुपये नेतात ते, आणि त्याच्यामध्ये त्यांचे भांडणं होतात. त्यामध्ये त्या मुलांचंही संगोपन होत नाही, शिक्षण होत नाही. तर यामुळं आज मला असं वाटतं की कृपया करून आपल्या ज्या सत्ताधारी जे आहे त्यांना कळकळीची विनंती आहे की ते थोडस जेवढेही वस्तीमधल्या आजूबाजूला ज्या काही देशी दारूचे दुकाने ते थोड्याशा स्थलांतरित करण्यात यावे, ही नम्र विनंती. त्यानंतर तुम्ही दुसरा मुद्दा मांडला याचा मुक्ती काय ते कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आणि जे व्यसनाधीश होतात ते. तर आपल्या काही वसतिगृह याच्यामध्ये वस्तीमध्ये अवैध धंदे चालू होतात. कारण आता ज्यावेळेस कुठं ज्यावेळेस बंद असतात दारू दुकानं, जेव्हा बंद राहतात त्यावेळेस अवैध रीतीनं त्या ठिकाणी त्यांचा जो त्याला म्हणतात ना अवैधरित्या नाही, म्हणजे त्यांच्याकडे लायसन नाही, काय नाही, ते लोक सुद्धा त्या ठिकाणी धंदा मांडून ठेवलेला आहे. ते त्या ज्याची रक्कम त्यापेक्षा जास्त वाजवी करून त्यांना ते विकतात. तर मला असं वाटतं की प्रशासनाने याच्यावर जास्त काळजी करावी. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी हे जे थांबवण्यात आलं पाहिजे, एवढं सांगतो. खूपच खूप धन्यवाद किशोर साहेब. जे तुम्ही म्हटलं की कॅन्सर मुक्त समाज, कॅन्सर मुक्त महाराष्ट्र हे आपल्या हातामध्ये आहे. आपण जर व्यसनच नाही केलं तर हे अवैध धंदे पण वाढणार नाही. आणि याच्यावर राजकीय पक्षांनी किंवा प्रशासनाने लक्षपूर्वक काळजी घेण्याची गरज आहे. तरच आपण युवा वर्गांना वाचू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है.
आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं। यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है। यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है। हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं। दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं। हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है। पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है। हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है। हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों। साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं। साथ में हम बदलाव ला सकते हैं। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना। आरोग्य सेवा परवडत नाहीत, काळजी करू नका। आरोग्य जागृती घेऊन येत आहे एक अनोखी संधी, हेल्थ कार्ड योजना। नोंदणीकृत डॉक्टरांच्या पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट। आमच्या नोंदणीकृत डॉक्टरांसोबत पहिल्या सल्लामसलतीवर 50% सूट मिळवा। आता उत्तम आरोग्य सेवा परवडणारी झाली आहे। कार्डधारक म्हणून तुम्हाला मिळेल प्राधान्याने सेवा, तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय। तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा। स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू। आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिळवा। आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड। संपर्क करा 9326983843। भेट द्या www.arogyajagritiassociate.com। आरोग्य हीच खरी संपत्ती, तुमच्या आरोग्यासाठीची खास बांधिलकी। आरोग्य जागृती।